स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. आज आपण आपलं जे सकाळी शक्तिपात झालं त्या एनर्जीचं ऍक्टिव्हेशन करणार आहे. अन्नपाण्याला चार्ज करायला शिकणार आहे. आणि थ्री बॉल एक्सरसाइज हा आपला आजचा विषय असणार आहे. 3 एनर्जीचे बॉल क्रिएट करायला आपण शिकणार आहे. सो सगळ्यात पहिले रेकीची प्रार्थना सुरू करण्याच्या आधी जे आजपर्यंत आपण इथपर्यंत शिकलो, कारण बरेच लोक यायचे, तर एक 5 मिनिटात आजचा आपलं डे 7 या 7 दिवसांमध्ये किती लोकांनी लिटरली मनापासनं ती प्रॅक्टिस कंप्लीट केलेली आहे. रोज डिलिटेशन, त्याला जाळणं आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. तर वजे मॅडम, काय फरक जाणवतोय सांगा. एक्झॅक्ट लाईफमध्ये काय चेंज होत आहे? अनम्यूट करा. नमस्कार मॅडम. ऐकायला येतं आता? हो, येतो येतो, बोला. नाही, एकतर शांतता मनाला खूप आली आणि ज्या गोष्टी इतक्या वर्षात शोधल्या नव्हत्या त्या एक एक सुचत गेल्या की आपल्याला नक्की त्रास कसला होतोय. येस. मग त्यामुळे ते डिलीट करायला सोपं पडलं. ग्रेट. कारण कसं असतं, आजपर्यंत आपण आपल्या आनंदाचे रिमोट हे इतरांना दिलेले होते. जर हजबंडनी चुकून बर्थडे अॅनिव्हर्सरी विसरले तर काय होतं माहितीये का? बघा, या जन्मातला त्या वर्षातला तो बर्थडे किंवा ती अॅनिव्हर्सरी त्या दिवशी एकदाच येणार आहे. पुढच्या वर्षी वर्ष बदललेलं असेल, आपण त्याचा विचारच करत नाही. आणि असं कसं विसरलं म्हणून माझ्या मैत्रिणी त्या आनंदाला स्पॉइल करतात. 2-4 दिवस घरातलं वातावरण खराब. इतर वेळी दुसऱ्यांचा बर्थडे असला किंवा पाहुणे आले तर किचन कोणाच्या ताब्यात आहे वजे मॅडम? आपलंच. 4 पदार्थ कसे स्वतःच्या करू? मर्जीनं बनवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. मग नेमकं आपलाच बर्थडे किंवा आपल्या लग्नाची अॅनिव्हर्सरीला आपण समोरच्यानी विसरले किंवा मनासारखं गिफ्ट मिळालं नाही म्हणून आपण तो दिवस स्पॉइल करून खरोखर योग्य आहे का? नाही. म्हणजेच काय, वर्तमानातल्या क्षणांना जशी एनर्जी द्याल तसंच तसं तुमचं आयुष्य घडणार आहे. आणि त्याच्यावरच आपला रिझल्ट आपल्याला. घेणार आहे. तर त्याच्यामुळे आजपासनं अजून आजचा एक टास्क की आपल्या आनंदाचे असे रिमोट आपण किती लोकांना वाटून ठेवलेले आहेत शोधा. आता माहेरपणाला गेलं, भावानी थोडं कमी जास्त गिफ्ट दिलं असेल, कमी जास्त साडी किंवा ड्रेस घेतलेला असेल, पण लक्षात असू द्या, तुमच्या पाठीशी भाऊ आहे. कितीतरी बहिणीच्या नशिबात ते भाऊ पण म्हणजे माहेर पण नाहीये. आता तुम्हाला एक रियालिटी सांगते. आपण कदाचित मी हे मागे बोलली असेल, पण खूप महत्वाचा विषय आहे. या पिढीला, जी आत्ताची पिढी आहे किंवा या नंतरची पिढी, त्यांना आत्या, मामा, काका, मावशी हे नातेच नाती समजणार संपली. नाहीये. कारण ते नाते संपलेले आहेत आता जगातनं. का बरं? कारण हम दो हमारा एक. म्हणजे ज्या घरात एकच मुलगा आहे, संपलं तिथलं नातं. ना त्याला भाऊ आहे, ना त्याच्या मुलांना मावशी आहे, ना काका आहे, ना मामा आहे. काहीच नाही उरलेलं आहे. आपण विचारच करत नाही की कुठल्या पिढींपर्यंत आपण काय पोहोचवणार आहे. आणि आता तर काय एआयचा जमाना आहे. 1000 लोकांचं काम एकटा एआय करणार आहे, मग बाकीच्या माणसांचं काय? अरे, म्हणून आहे ते क्षण आनंदाने जगा. सो आज एक प्रॉमिस करा, आम्ही आमच्या आनंदाचे रिमोट कोणाच्या हातात असतील? स्वतःच्या हातात. स्वतःच्या. दोन काय 4 पदार्थ जास्ती बनवा तुमच्या बर्थडेला, अॅनिव्हर्सरीला. एक स्वतःला चांगलं गिफ्ट द्या. त्याच्याने काय होईल? तुमचं डेव्हलपमेंट होणार आहे. आलं का लक्षात? कोणाला गिफ्ट द्याल तुम्ही? स्वतःला गिफ्ट स्वतःला. द्यायला सुरुवात करा. मी कितीतरी वर्ष झाले मी गिफ्ट साठी वाट बघत नाही. मी सगळ्यांचे बर्थडे सेलिब्रेट करते, सगळ्यांना गिफ्ट. आता उद्या माझ्या मुलाचा बर्थडे, मी ऍडव्हान्स मध्ये पूर्ण त्याच्या स्कूलच्या स्टाफसाठी तयारी केलेली आहे. सगळ्या मुलांसाठी तयारी. का?
दॅट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. पण माझाही बर्थडेच्या वेळेस मी काय करणार? मी माझ्या मस्त मैत्रिणींना खाऊ पिऊ घालते. मला पाहिजे असलेलं गिफ्ट सुद्धा मी स्वतःला घेऊन देते. बरोबर आहे? याचा अर्थ काय? स्वतःचे क्षण स्वतः स्वतःच जगायचे, आनंदाचे रिमोट वाटायचे नाही. नाही. चला प्रॉमिस करा बरं. आजपासनं आमच्या आनंदाचे रिमोट कोणाच्या हातात आहे? आमच्या स्वतःच्याच. माझ्या. कोणालाच त्याच्या बटना दाबायचा अधिकार दिला नाही. नाही. कारण काय आहे, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का लोगों काम का है काम है कहना. कहना. बरोबर की नाही? तो इसलिए कुछ लोग कहे ना कहे, आपल्याला जे वाटतं ते सेलिब्रेशन करायचं, लहानांसारखं वागायचं. कारण मोठ्या व्यक्तींना ना जबाबदाऱ्या जास्ती असतात. इसलिए बच्चा बनो, उम्र कुछ भी रहे, अपने अंदर के बच्चे को हमेशा जिंदा रखो. कारण तुम्हाला एक रिअल सांगते की कोविड काळामध्ये 7 स्टार हॉटेलचा अमेरिकेतला मालक, त्याच्या घरातील 5 ही सदस्यांचा जेव्हा मृत्यू झाला, तर त्यांनी सगळी त्याची जी कॅश आणि सगळं जे होतं त्या हॉटेलच्या ह्याच्यावर नेलं, हवेत उडवली अख्खी कॅश, बॅगावरून वर नेला आणि त्याने उडी मारून स्वतःचं जीवन संपवलं. आणि म्हणून नात्यांमध्ये पैशापेक्षा व्यक्तींचं असणं महत्वाचं आहे आणि व्यक्तींमध्ये प्रेमाचं असणं गरजेचं आहे. आजच सकाळी मोबाईल, मी कधी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नसते जास्ती, पण हातात मोबाईल आला आणि थोडं स्क्रोल केलं, कारण मी माझ्या इन्स्टाच्या पोस्ट चेक करत होती. एक पोस्ट, खूप वृद्ध जोडपं होतं, अगदी 80 वर्षाच्या जवळपासचं असेल ते. आजीबाई रोज त्या आजोबांचा श्वास चेक करते. आजोबा जर आजीबाई उठल्या नाही तर त्यांचा श्वास चेक करते. आणि लग्नाच्या 80 वर्षी ते म्हणतात की उरलेला, म्हणजे तू जेव्हा माझ्याशी लग्न केलं तुला कधी कोणी विचारलं नसेल की तुला माझ्यासोबत संसार करायचा आहे की नाही, पण पुढच्या जीवनात मी तुला विचारतोय की तुला माझ्यासोबत संसार करायचा आहे की नाही. बघा किती गोड आहे. की वयाच्या 80व्या वर्षी त्या व्यक्तीला वाटलं की पत्नीला विचारावं की तुला मी पसंत आहे की नाही. आपण काय करतो? फक्त एकमेकांसोबत अनुभव. भांडण करतो. ओके. तर आता आपण पुढे जाऊ आणि आज आपण एनर्जी ऍक्टिव्हेशन करू. आणि या एनर्जीमधनं अन्न पाण्याला चार्ज करणं आणि पॉझिटिव्हिटी जनरेट करणं, तुमच्या शब्दांनी पाण्याला तीर्थाची गोडी आणि मिठाचा खारटपणा कमी करणं, या ऍक्टिव्हिटी आता आपण बघणार आहोत. इझिली पहिले आपण ऍक्टिव्हेशन करू, स्पर्शाच्या माध्यमातनं सेल्फ हिलिंगवर फोकस करू आणि मग या एनर्जीला समजून घेऊ. ओके, सो लेट स्टार्ट. माझ्यासोबत सगळ्यांनी प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची, प्रत्येकाने आपल्या जेंडरनुसार प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची किंवा स्वतःचा आभारी आहे. दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. माता पिता व समस्त गुरुजनांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. परत एकदा सांगते, मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. आणि आता दोन्ही हात रफ करायचे आहे. हे झाली आपली प्रार्थना. ज्यांना घाई असते, वेळ नसतो, तेव्हा त्यांनी फक्त थँक्स टू मी आणि थँक्स टू रेकी म्हणायचं आहे. आणि जेव्हा आपल्याला डीप प्रॅक्टिस करायची आहे तर तेव्हा डिटेलमध्ये ही प्रार्थना म्हणायची. आता दोन्ही हात रफ करायचे आहे. डावा हात खाली, उजवा हात वर. हात कुठलाही चालेल. हाताचा आपल्याला कपशेप करायचा आहे. हाताचा आपल्याला कपशेप करायचा आहे. डावा हात खाली, उजवा हात वर. आणि इथे आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. चार्ज, चार्ज म्हणजे आपण पाम चक्राला चार्ज करतोय. हील म्हणजे उपचारक ऊर्जा तिथे ऍक्टिव्हेट करतोय. आणि प्रोटेक्ट म्हणजे प्रोटेक्शन देतोय. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. क्लॉकवाईज फिरवायचं, घड्याळीच्या दिशेने, अँटी क्लॉकवाईज नाही. घड्याळाचे काटे ज्या दिशेने फिरतात त्या दिशेने आपल्याला फिरवायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील
and protect my palm chakra. Charge, heal, 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 and protect my palm chakra. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. अंदाज 21 वेळा मोजत बसू नका. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 हात बदलायचा आहे. आता जो हात खाली होता तो वर घ्यायचा आहे, वरचा हात खाली. हाताची पोझिशन तीच, कप शेप. परत अफर्मेशन. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, heal and protect my palm chakra. Charge, 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 heal and protect my palm chakra. अंदाज 21 वेळा करायचा आहे. Charge, heal and protect my palm chakra. 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 आता डाव्या हाताचे मूठ बांधायचे आहे आणि मांडीवर हात ठेवून द्यायचा आहे आणि आपल्या 7 चक्रांना ऍक्टिव्हेट करायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. Charge, heal and protect my 7 chakra. 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 चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. त्याच्यानंतर नाभी चक्रावर आपल्याला हात फिरवायचा आहे. तो या पद्धतीने टच करायचा नाही आहे. नाभी चक्राला फक्त चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रा किंवा नाभी चक्रा. आता नाभीला काय ऍक्टिव्हेट करायचं आहे? आपल्या शरीरातल्या संपूर्ण ऊर्जांचा स्रोत नाभीपासून असतं. आपल्या जन्माचं प्रथम स्थान नाभी आहे, त्याच्यामुळे आपल्याला नाभी चक्राला ऍक्टिव्हेट करायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. 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 त्याच्यानंतर आपल्याला नाभी चक्र ऍक्टिव्हेट झाल्यानंतर आपलं जे बॉडी अँड औरा आहे दोन्ही हात असे ठेवायचे आहे आणि चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. चार्ज,
heal and protect my body and aura. Charge, heal, protect and body and aura. Charge, heal and protect my 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 body and aura. आता बघा आपण, हे झालं आपलं ऍक्टिव्हेशन प्रोसेस कंप्लीट. आता आपल्याला दोन्ही हँड रब करायचे आहेत. एक एनर्जीचा बॉल तयार करायचा. बघा तुमच्या हातामध्ये एक मॅग्नेटिक फील्ड जाणवेल. काहीतरी एक शक्ती आलेली आहे. जाणवली मॅग्नेटिक फील्ड? हातामध्ये काहीतरी आल्यासारखं जाणवत आहे. ओके. आता ही जी एनर्जी आहे, ही हिलिंग एनर्जी आहे. याच एनर्जीच्या मदतीने आपण हिलिंग करत असतो, पॉझिटिव्हिटी आपल्या लाईफमध्ये आणत असतो. तर काय करायचं, या एनर्जीला असं एकवटायचंय आणि डोक्यावर ठेवा. हात असा हलका, पूर्ण असा कधीच पॅक करायचा नाही, असा. डोळे बंद करा. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा, अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. क्राऊन चक्रामधून आपल्या संपूर्ण थर्ड आय मध्ये प्रवेश करत आहे. थर्ड आय चक्र, त्यानंतर थ्रोट चक्रामध्ये प्रवेश करते. हृदय चक्र, मणिपूर चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि रूट चक्रापर्यंत पोहोचते. प्रत्येक ऑर्गनला दिव्य ऊर्जांचं हिलिंग मिळत आहे. प्रत्येक ऑर्गनला दिव्य ऊर्जांचं हिलिंग होत आहे. दिव्य ऊर्जांचं हिलिंग होत आहे. संपूर्ण स्वास्थ्य ऊर्जा ऍक्टिव्ह होत आहे. संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य. याच स्वास्थ्य एनर्जीसाठी दिव्य रेकी शक्तीला आभार मानायचे आणि स्लोली कम बॅक. सो एक 5-10% कुणाला रिलॅक्स वाटलं, ज्यादा नाही, बट 5 to 10%. ओके, ग्रेट. चला, भारती जगताप मॅडम बोला, रिलॅक्स वाटलं ना? माईक माईक ऑन करा भारती मॅडम. हो, खूप छान वाटलं मॅडम. खूप छान वाटलं आणि दररोज करते मी. व्हेरी गुड. सो आता मस्त. आपण मोस्ट पाण्याला चार्ज. खूप आनंददायी जीवन. ग्रेट. सो आता आपण बघणार आहे पाण्याला चार्ज करणं. हाऊ टू चार्ज द वॉटर. एक लक्षात घ्या, जसं मी सांगितलं की 70% आपणही पाण्याने बनलेलो आहे. म्हणून प्रत्येक क्षण आपल्याला विचारांनी शुद्ध राहणं गरजेचं असतं. विचारांनी शुद्ध राहणं गरजेचं असतं. आणि आज आपण तुमच्या शब्दांनी पाण्यावर खरंच इफेक्ट होतो का हे बघणार आहे. जर खरोखर पाण्याची चव बदलली, याचा अर्थ काय आहे? की आपल्या आतमध्ये 70% पाणी आहे, तर आपले पण विचार पॉझिटिव्ह आणि सकारात्मक ठेवणं गरजेचं आहे. नाही तर नकारात्मक विचारांचा कळत नकळत परिणाम आपल्या जीवनावर देखील होतं. ओके. सो आता पाणी घ्यायचंय सगळ्यांनी आणि वाटीमध्ये थोडं मीठ आणा, खूप सारं नाही आणायचं आहे. आपल्याला फक्त 2 पिंच मीठ लागणार आहे. तर एका वाटीत मीठ घेऊन घ्या आणि पाणी घेऊन घ्या सोबत. माझा आवाज येतोय का सगळ्यांना बरोबर?
मेसेज आलाय, थोडा मोठ्या आवाजात बोला. बिना माईकनी 100 लोकांना व्याख्यान देते मी, माझ्या आवाजाचा प्रश्न नाही आहे. तुमच्या मोबाईलचं सिस्टम चेक करा. ठीक आहे, बऱ्याच ठिकाणी मी विदाऊट माईकच बोलत असते. इथे तरी एवढा मोठा माईक आहे माझ्या समोर. ओके. घरी जाऊन चेक कराल, ज्यांच्या ऑफिसमध्ये मीट नाही आहे, करून बघायचं प्रॅक्टिकल नंतर. ओके, चलो. सो सगळ्यात पहिले पाणी आणलं सगळ्यांनी. रे करून बघ, पाण्याची चव बदलते का. हा ग्लास वापरला नाहीये मी, इकडे आहे माझा ग्लास. हम्म. चला, पाणी घ्या हातात. पाण्याला प्रार्थना करा. थँक्स टू मी, थँक्स टू दिस वॉटर. लगेच पिऊ नका ना सर, पहिले पाण्याला चार्ज करायला शिकवत आहे तुम्ही, पाणी पिऊन टाकाल तर कसं होईल. ठीक आहे, पहिले पाण्याची चव थोडीशी एक एक सिप घेऊन घ्या, म्हणजे तुम्हाला नॉर्मल जे तुमचं पाणी आहे त्याची चव लक्षात येईल. 1 सिप ऑफ वॉटर. ओके. आता पाण्याला रेकीला प्रार्थना करा. मी स्वतःचे आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीचे आभारी आहे, माता पिता समस्त गुरुजनांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आणि आता त्या पाण्याला म्हणजे बाजूला ठेवून फक्त 2 हात रब करा, कारण हाताला रब केल्यानंतर एनर्जी ऍक्टिव्हेट होत असते. आणि मग तो ग्लास असा हातात घ्या. ठीक आहे, तो ग्लास असा हातात घ्या, किंवा बॉटल असेल बॉटल अशी हातात घ्या, आणि त्याला प्रार्थना द्या की हे पाणी मला प्रत्येक क्षण, सॉरी आता आपल्याला चार्ज करायचं नाही, आता आपल्याला फक्त त्याला तीर्थाची गुड द्यायची आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी मंदिरातील तीर्थाप्रमाणे अगदी गोड झालेलं आहे, निर्मल झालेलं आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी आलेली आहे. हे पाणी मंदिरातील तीर्थाप्रमाणे अगदी गोड झालेलं आहे. क्लॉकवाईज फिरवायचं आहे, अँटी क्लॉकवाईज नाही. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी आलेली आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी आलेली आहे. हे पाणी अगदी निर्मल आणि गोड झालेलं आहे. हे पाणी निर्मल आणि गोड झालेलं आहे. हे पाणी अगदी 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 निर्मल आणि गोड झालेलं आहे. मग त्या पाण्याला थँक्यू म्हणा, आणि त्या पाण्याची हळूच चव घेऊन बघा. अँड व्हॉट इज द डिफरन्स. काय झालं पाण्याला. हु वॉन्ट टू शेअर. पाण्याच्या चवीमध्ये फरक पडला का. नंदा मॅडम बोला, काय झालं पाण्याला. उर्मिला पाटील मॅडम म्हणतात गोडवा आला. गेन. ऐश्वर्या राव मॅडम बोला. मॅडम अमेझिंग आहे, हलकासा गोडवा आलाय पाण्याला. Great. अमेझिंग. सुनंदा मॅडम बोला. सुनंदा मॅडम बोला, काय झालं पाण्याला. पाण्यामध्ये फरक खूप जाणवतोय, एकदम असं मंदिरातल्या तीर्थासारखं लागतंय. येस, व्हेरी गुड. इकडे मेसेज छान येत आहे. ओके, थोडी वेगळी चव आली, गोडवा आला, तीर्थासारखा वाटला. संगीता जगताप मॅडम बोला. खूप छान.
गोड आहे, मंदिरातल्या पाण्याला तर चव म्हणजे चव आहे त्याची आलेली. ओके, ग्रेट. एकदम सुंदर. छान. अजून बाकीच्यांनी प्रॅक्टिकल केलं की नाही? काही लोकांनी मेसेज टाकले. एनीवन? ओके. चला, थोडा गोडवा वाटला, पाण्याच्या चवीत फरक जाणवला, थोडी चव वेगळी लागली, गोड झाले. आता इथे काही आपण मॅजिक केलं होतं का? फक्त पाण्याला सकारात्मक अफर्मेशन दिले. ठीक आहे. ओके. आता काही लोकांना काहीच जाणवलं नाही. आता त्याचं कारणही सांगते. मी घेत होती वॉटर चार्जिंग आणि ते मेसेज टाकत होते, मॅडम मिठाचं कधी घेणार? तुमचा मी काय सांगते की जिकडे तुमचा फोकस जाते तिकडे एनर्जी जाते. मग फोकस जर चुकीच्याकडे असेल, आपण करतो पाण्याला चार्जिंग, डोक्यात मीठ आहे, मग पाण्याचा खारा गोडवा कसा वाढेल? मग काहीच फरक पडणार नाही. ते या अडचणी होतात. ठीक आहे. तर आपला फोकस ज्यांचा तिथे प्रॉपर गेला नाही, तिथे त्यांना ती गोष्ट जाणवली नाही. ओके. सो आता आपण मिठाचं प्रॅक्टिकल करणार आहे. पाणी सोबत ठेवा. मग मी घरचं पाणी पूर्ण कसं चार्ज करायचं ते पण सांगणार आहे. पहिले आता आपण प्रॅक्टिकल कम्प्लीट करू. एक पिंच सॉल्टची नॉर्मल टेस्ट घ्या की त्याचा खारटपणा किती आहे. एक पिंच फक्त, असं काही तोंडभर असं मीठ नाही घ्यायचं. ठीक आहे. खारटपणा एक्सपिरियन्स केल्यानंतर त्याचा चूळ भरून घ्या की त्याचा काहीच खारटपणा आपल्या तोंडात नसावा. ठीक आहे. चूळ भरून घ्या पाण्याने, चूळ भरून घ्या. ते पाणी तुंकून द्या. तोंडात त्याची टेस्ट ठेवू नका, कारण आता आपल्याला मिठाला अफर्मेशन द्यायची आहे. ठीक आहे. आता त्या मिठाची जी काही वाटी आहे जी तुम्ही घेतलेली आहे, ती वाटी हातात घ्या आणि त्या मिठाला पहिले थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू दिस सॉल्ट, स्वतःचा आभार, मिठाचा आभार मानायचा आहे. ठीक आहे. आणि त्या मिठाला अफर्मेशन द्यायचं आहे की तू आहे त्यापेक्षा एकदम फिका झालेला आहे. तू आहे, तुझी जेवढी खारट सवय आहे त्यापेक्षा तू एकदम फिका झालेला आहे. तू एकदम फिका झालेला आहे. तुझी चव एकदम फिकी झालेली 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 आहे. एकदम फिकी झालेली आहे. तुझी चव 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 एकदम फिकी झालेली आहे. एकदम फिकी झालेली आहे. तुला कुठलीच चव जाणवत नाही आहे. तुझी चव एकदम फिकी झालेली आहे. तुझी चव एकदम फिकी झाली आहे. तुझी चव एकदम फिकी झालेली आहे. तुझी चव एकदम फिकी झालेली आहे. एकदम फिकी, एकदम फिकी, एकदम फिकी झालेली आहे. एकदम फिकी झालेली आहे. नाव टेस्ट दॅट सॉल्ट. त्याच पद्धतीने एक पिंच सॉल्ट टेस्ट करा. आणि कुणाकुणाचं मीठ खारट होतं त्यापेक्षा कमी खारट झालं सांगा. उमा मॅडम, काय फरक जाणवला सांगा. माईकच्या बटनवर क्लिक करा. हा, बोला. पहिल्यांदा घेतलं तेव्हा एकदम खारट होतं आणि त्या खारटपणा थोडासा कमी जाणवला त्याचा. ओके, ग्रेट. चालूच ठेवा माईक. हा, पायल मॅडम बोला. मॅम खारटपणा कमी झालाय. आधीचं खूप म्हणजे असं स्ट्रॉंग खारट लागत होतं. आता एकदम असं थोडं नॉर्मल, म्हणजे मगाशी म्हणजे तोंडाची रिॲक्शन चेंज झाली होती घेतलं तेव्हा मी. आता छान. एकदम नॉर्मल म्हणजे आहे. सरिता बाने मॅडम. आणि मी पहिल्यांदा तोंडात घातलं होतं तेव्हा मला असं वाटलं होतं कधी सुरू करून म्हणजे काढून टाकते. पण आताचे बघितलं तर लिटरली कमीपणा जाणवला. मी आता तुम्हाला पाणी प्यायला नाही सांगितलं तरी तुम्ही माझ्याशी बोलून राहिले, हो. आहे की नाही? तेवढंच कमी झालं आणि निघून पण गेलं. प्राजक्ता मॅडम बोला. आणि कसं करायचं? कॉन्सन्ट्रेशन एकदम कमी झालंय मिठाचं. मगाची जी चव होती ना. ओके. आता तुम्हाला गंमत सांगते. आपल्या घरामध्ये
काही खारट लोक असतात स्वभावाने, बरं. ठीक आहे. काही तिखट लोक असतात, काही कडू लोक असतात, काही तुरट लोक असतात, बरोबर की नाही? आपण त्यांच्या मागे लागतो, बदला बदला बदला, आहे की नाही? जर मिठाचा खारटपणा तुम्ही करू शकता, तर घरच्या कडू तुरट तिखट लोकांना ठीक करू शकता की नाही आता, सकारात्मक अफर्मेशननी? त्यांना जे तुम्ही अन्न पाणी द्याल आता चार्ज करून, जे मी आता इथून पुढे सांगते आहे, तुमच्या घरचं वातावरण सकारात्मकतेमध्ये बदललेलं असेल. ज्या घरात अँगर आहे, राग आहे, तो क्रोध कमी होईल तुमच्या अफर्मेशन मध्ये. कारण अन्न आणि पाण्यातनं आपल्या शरीराला ऊर्जा मिळत असते, आणि ती ऊर्जा आपल्या हमारे अंदर जो गलतफहमियां चालू आहे, जो कडूपणा चालू आहे, जो नकारात्मकतेचा भाव आहे, तो समोरच्या व्यक्तीपर्यंत तसाच्या तसा पोहोचतो. आणि मग बोए पेड़ बबुल के आम कहाँ से पाए. पण आजपासून आपण जर तो व्यक्ती जसा पाहिजे तसंच अफर्मेशन त्याला दिलं, तर त्याला त्याच पद्धतीने अन्न आणि पाणी चार्ज करून दिलं, तर बदल कसा असेल? जसा आपल्याला हवाय तसा तो व्यक्ती वागेल की नाही वागेल. कारण आयुष्य कसं आहे, खूप सुंदर आहे. आणि लिटरली मी ज्या पद्धतीने काउन्सिलिंगच्या केसेस माझ्याकडे येतात त्या हँडल करते ना, सामाजिक लेवलवर किती भयावह गोष्टी घडतात आहे आजकाल. आणि म्हणून आधीच्या वेळेस काउन्सिलरकडे किंवा सायकॅट्रिककडे जाणारा व्यक्ती भीत भीत जायचा. आता स्कूल लेवल पासनं लहान मुलांमध्ये डिप्रेशन एन्झायटीच्या केसेस येतात, आणि आमच्यासारख्या काउन्सिलरची गरज पडते. ओके. तर आता शब्द ही ब्रह्मांड आहे या पद्धतीने इथून पुढे आपल्याला समोरच्या व्यक्तीला जसं घडवायचं आहे, जसं अनुभवायचं आहे, तसंच आपल्याला त्याला अफर्मेशन पण द्यायचं आहे. आता ते कसं राहील? अन्नाला आणि पाण्याला, म्हणजे माझे जे बंधू क्लास करतात आहे, किचनमध्ये जाण्याचा कमी चान्स येत असेल, पण आजपासून सकाळ संध्याकाळ 2दाच किचनमध्ये जा. तुमच्या आहोंनी म्हणजे स्वयंपाक केल्यानंतर 2 मिनिटं किचनमध्ये अफर्मेशन द्या. किंवा ज्या माझ्या मैत्रिणी काही कारणास्तव वर्किंग असतील आणि घरी स्वयंपाकाला बाई असेल, तर ते वाढताना सगळं अन्न एका जागी ठेवून आजपासून प्रार्थना करा. मी जी सांगते, आजकाल घराघरामध्ये फिल्टर असतं, तर मग ते फिल्टरमधनंच पाणी येतं, तर त्या फिल्टरलाच तुम्ही डिरेक्टली हील करू शकता आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊ शकता. काय द्यायचे अफर्मेशन? दोन्ही हात रब करायचे आणि थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, आणि पाण्याला जर अफर्मेशन देत असाल तर थँक्स टू दिस वॉटर. आणि अफर्मेशन द्यायचं की हे पाणी पिणाऱ्या, बघा मी सुंदर एक अफर्मेशन बनवलेलं आहे, हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य लाभत आहे. अफर्मेशन काय आहे? हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला जीवनात प्रत्येक क्षण, टाका एक शब्द, प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य लाभत आहे. याचा अर्थ काय की तुम्ही जे पाणी चार्ज करताय, तुमच्या घरी एखादा कामाला कोणी व्यक्ती आलं किंवा मग एखादा पाहुणा आला, त्याला सुद्धा त्या व्हायब्रेशनचा आणि पाण्याच्या ऊर्जांचा फरक पडणार आहे. त्यानंतर अन्नासाठी पण सेम अफर्मेशन. हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याचा लाभ प्राप्त होत आहे. हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य लाभत आहे. असं अफर्मेशन देऊन जर तुम्ही 3 वेळा, आणि एक अफर्मेशन किती वेळा द्यायची आहे? 3 वेळा. जसं मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे, त्याच पद्धतीने हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे अफर्मेशन आपल्याला 3 वेळा द्यायचं आहे. किती वेळा द्यायचं आहे? 3 वेळा हे अफर्मेशन आपल्याला द्यायचं आहे. आणि याचा रिझल्ट तुम्ही 11 ते 21 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या घराच्या संपूर्ण व्हायब्रेशन मध्ये
झालेला बदल तुम्ही अनुभव करू शकाल आणि त्या पॉझिटिव्हिटीला जीवनामध्ये अट्रॅक्ट करू शकणार आहे. ओके. सो अन्न पाणी चार्ज करायचं कळलं. त्याबद्दल कुणाला काही प्रश्न आहे का? 2 मिनिटं किचन मध्ये जाऊन 2 मिनिटाचं काम आहे. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू दिस फूड, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू दिस वॉटर. ठीक आहे. आता बोला ऐश्वर्या मॅडम, काय प्रश्न आहे? मॅडम, जे काही अन्न बनलं असेल ते की फक्त सात्विकच असायला पाहिजे असं काही आहे का याच्यात? नाही नाही मॅडम, जे काही बघा, आता आपण कधी कधी बाहेर फिरायला जातो, आपल्याला बाहेरचं अन्न खावं लागतं. ठीक आहे. मग आता तो कुक जर बायकोशी भांडून आला असेल, तिथला आचारी, त्या स्वयंपाक बनवणारा, तर त्याचे व्हायब्रेशन कसे राहील? किंवा तुम्ही येण्याच्या आधी त्याच्या बॉसने त्याला झापलेलं असेल, त्याचे व्हायब्रेशन कसे राहतील? आणि त्या व्हायब्रेशननी त्यांनी अन्न बनवलं, बरोबर आहे? त्या व्हायब्रेशननी त्यांनी अन्न बनवलं. मग तुम्ही जर ते अन्न ग्रहण केलं तर काय होईल? निगेटिव्हिटी येईल. म्हणून ती थांबवण्यासाठी आपल्याला दोन्ही हात हलकेसे रब करून त्याच्यावर फक्त अफर्मेशन द्यायचं की हे अन्न ग्रहण मी करत आहे, हे अन्न ग्रहण करून मला, तर तुम्ही एकटे आहे, तर मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसा हो, ऐसा हो, ऐसा हो, असं बोलून तुम्ही ते अन्न ग्रहण करा. दुसरं अजून तुम्हाला सांगते, तुम्ही कुणाच्या तरी घरी जाता, कळत नकळत अशी वेळ येऊन जाते आपल्याला त्यांच्या घरचं अन्न जेवावं लागतं आणि आपल्याला माहिती नाही राहत की त्यांच्या घरचं व्हायब्रेशन पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. तर काय करायचं? एक सोपा उपाय सांगते की थोडं अन्न, समजा प्लेटभर पोहे दिले, तुम्हाला जरी भूक असेल तरी थोडंसं कमी खा आणि थोडे पोहे काढून टाका. चहा कमी करायला सांगा. त्याचं रिझन तुम्हाला सांगते की इफ एनी काइंड ऑफ निगेटिव्हिटी जी त्या अन्नातनं तुमच्यापर्यंत येणार आहे, तुम्ही आधीच कमी करून त्या निगेटिविटीला रिव्हर्स केलं. ठीक है. अगर किसी ने जानबूझ के भी आपको गलत इंटेंशन से कुछ खिलाया पिलाया हो, तो उसका असर भी इस टेक्निक से कम हो जाता है. तर त्याच्यामुळे बाहेरचं अन्न खाताना बऱ्याच लोकांना ही सवय असते आणि ती सवय खूप चांगली आहे की थोडं अन्न बाजूला काढून ठेवा किंवा म्हणजे कमी करायला सांगा. ठीक आहे. आता तुमचे दोन जे हात आहे, आता सगळंच लेव्हल 1 मध्ये पॉसिबल नाहीये. घरातली निगेटिव्हिटी कसं घालवायची, तरी मी एनर्जी बॉल मध्ये तुम्हाला ते सांगते. ठीक आहे. कारण डिस्टन्स हिलिंग सेकंड लेव्हलमध्ये, आता समजा एखादा व्यसनी व्यक्ती आहे आणि तुम्ही त्याला म्हटलं की बाबा पिऊ नको, तो ऐकणार आहे का? पण सेकंड लेव्हलमध्ये तुम्ही त्याचं टेलिपॅथिक हिलिंग किंवा डिस्टन्स हिलिंग करून त्याला व्यसनांपासून परावृत्त करू शकता. आता एखाद्या मुलाला मोबाईलचं खूप वेड आहे, तुम्ही आता सांगितलं त्याला मोबाईल वापरणं घातक आहे, वापरू नको, फरक पडणार आहे का? पण जर तुम्ही रेकी शिकलेले आहेत सेकंड लेवलमध्ये, तुम्ही डिस्टन्स हिलिंगच्या माध्यमातून त्या मुलाचं त्याला न सांगता त्याच्या भल्याची जबाबदारी घेऊन तुम्ही त्याचं मोबाईलचं व्यसन निश्चितच कमी करू शकता. क्लिअर? निश्चितच तुम्ही त्या व्यक्तीचं मोबाईलचं व्यसन देखील कमी करू शकता. क्लिअर इथपर्यंत? ओके, ग्रेट. तर आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला एक्झामसाठी मुलांचे पेन कसे चार्ज करायचे. तुम्हाला गंमत सांगते, मागे एका मुलाची MBBS ची एक्झाम, त्याचे बाबा माझ्याकडनं 5-5 पेन चार्ज करून घेऊन गेले, जे स्वतः डॉक्टर होते. ठीक आहे. तर आता कशा पद्धतीने करायचं? जो कुठला पेन किंवा पूर्ण कंपॉस असेल त्याला हातात घ्यायचं. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, ज्या मुलाला द्यायचंय त्याचा आभार मानायचं, त्या कंपॉसच्या सगळ्या वस्तूंचा आभार मानायचं आणि म्हणायचं की हा पेन, समजा आता माझ्या मुलाला द्यायचा मला, हा पेन मी माझ्या मुलाला देते आहे आणि या पेनाने पेपर लिहून माझ्या मुलाचे सगळे एक्झाम एकदम चांगल्या पद्धतीने जाऊन त्याला आणि आम्हाला अपेक्षित असलेल्या यशाची प्राप्ती त्याला या एक्झाम मध्ये झालेली आहे, असं अफर्मेशन. ती नीटची एक्झाम असो, JEE असो किंवा 10ची असो, 7ची असो, या पद्धतीने आपल्याला अफर्मेशन द्यायचे आहेत. क्लिअर? या पद्धतीने आपल्याला अफर्मेशन द्यायचे आहे.
अश्विनी मॅडम बोला, काही प्रश्न आहे का तुमचा? हो मॅम. मॅम बोला. प्रत्येक वेळेस असा हात करायचा का अफर्मेशन देताना? हा, अफर्मेशन म्हणजे पाणी आपण जे चार्ज करतो ना, तसं आता हा हो. पेन आहे. पेनाला चार्ज करताना आपल्याला एनर्जी द्यावं लागेल. ठीक आहे, बर. म्हणजे चार्ज करताना. आणि जेव्हा आपण हिलिंग शिकणार आहे, तर हिलिंग करताना आपला हात असा स्टेबल राहील, फक्त हाताची जी पोझिशन राहील ती कप शेप राहील. बर. ठीक आहे. ठीक आहे मॅम, थँक्यू. ओके. पायल मॅडम, काय प्रश्न आहे तुमचा? मॅम, जे एक्झाम हॉलमध्ये म्हणजे कसं घरातूनच जर पेन ला अफर्मेशन मॅडम, एक्झाम दिलं. हॉलसाठी सेकंड लेवल. नाही 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 नाही, मला असं विचारायचं होतं की जो पेन असेल एक्झामला जाताना, घरातून जर त्याला अफर्मेशन दिलं, पाऊच मध्ये ठेवून तिथं गेल्यावर चालेल ना? कारण की एक्झाम हॉलमध्ये ऑलरेडी टेन्शन असतं, मग त्याच्यात म्हणजे तेवढं कॉन्सन्ट्रेशन होणार नाही ना, हा, म्हणून. नाही, घरून तुम्ही चार्ज करून देऊ शकता, अक्षरशः तुम्ही प्रोटेक्शन पण देऊ शकता. तर त्याचे हा, रिझल्ट चांगले येतात जेव्हा तुम्ही प्रोटेक्शन आणि सगळ्या एनर्जी तिथे देत असता तर. ओके. थँक्यू मॅम. ठीक आहे. ओके. आपल्याला एनर्जी बॉलचं पण प्रॅक्टिस राहिली, 3 एनर्जी बॉल शिकायचे आहेत. अमर सर बोला. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्ते. आपण जे थोड्या वेळापूर्वी आपण 7 चक्र ऍक्टिव्ह म्हणजे आपण मेडिटेशन केलं, तर ते प्रत्येक 7 चक्राला देणं आवश्यक आहे का, फक्त वरून केल्यानंतर बस होत? सर, आता जे मी तुम्हाला उद्या मेडिटेशन घेणार आहे तुमचं 7 चक्रांचं, त्याच्यात प्रत्येक चक्रामध्ये तुम्ही ती एनर्जी फील करणार आहे. जेवढं तुम्ही सहजतेने ते ऍब्झॉर्ब कराल, तर तेवढी तुम्ही प्रत्येक चक्रामधली ती पॉझिटिव्ह एनर्जी, ती एनर्जी कशी ऍब्झॉर्ब होते, हे सगळे प्रॅक्टिकली तुम्ही एक्सपिरियन्स करणार आहे. ठीक आहे. थँक्यू. ओके. सो आताचा नेक्स्ट टॉपिक आहे आपला एनर्जी बॉल. तर एनर्जी बॉलच्या आधी आपण एक शिकणार आहे फुटबॉल. फुटबॉल कशासाठी शिकणार आहे? फुटबॉलला आपण काय करतो? किक मारतो. किक मारून त्या फुटबॉलला काय करतो? आपण दूर करतो. त्याच पद्धतीने आपल्या जीवनातील दुःखांना, कष्टांना, बघा, ज्यांनाही प्रश्न आहे इथे मेसेज टाकल्याने होत नाही. तुम्ही जेव्हा इलेक्ट्रॉनिकली हँडल्स करता, तेव्हा तुम्ही माझ्या स्क्रीन समोर येता आणि मी तुम्हाला अनम्यूट करू शकते, कारण 321 324 लोक आहे. तर ज्यांचेही प्रश्न आहे त्यांनी इकडे हँडल्स करायचा. ठीक आहे. ओके. इथे मेसेज मध्ये तुम्ही क्वेश्चन आहे म्हणून टाकलं नाही, मला तुम्ही दिसत नाही, मी तुम्हाला अनम्यूट करू शकत नाही. इलेक्ट्रॉनिकली हँडल्स करा, देन आय विल गिव्ह द चान्स टू आस्क क्वेश्चन. ओके. इलेक्ट्रॉनिकली हँडल्स करायचा असतो. तिथे खाली बघा, रिॲक्शन मध्ये ऑप्शन असेल तुम्हाला हँडल्स रिॲक्टच्या तिथे, त्या हँडला तुम्हाला टच करायचं असतं. चला, तर आपला टॉपिक चालू आहे फुटबॉल एक्सरसाइज. फुटबॉल एक्सरसाइज मध्ये जसं आपण किक मारून जीवनातल्या सगळ्या दुःखांना आपण दूर करायचं टेक्निक शिकणार आहे. ठीक आहे. तर आता थँक्स टू मी, थँक्स टू रेकी म्हणून एक एनर्जी बॉल क्रिएट करायचंय. आणि याला अफर्मेशन द्यायचं. या बॉलमध्ये स्वतःचं नाव घ्या, जसं मी मंजुषा, माझे 2 मुलं, घर, घरातील वस्तू आणि वाहन, यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती या बॉलनी शोषून घेतलेली आहे. मी मंजुषा, माझे हजबंड, 2 मुलं, घर, घरातील सर्व वस्तू आणि वाहनं, यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती या बॉलनी शोषून घेतलेली आहे. मी मंजुषा, माझे हजबंड, 2 मुलं, घर, घरातील प्रत्येक वस्तू आणि वाहनं, यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती या बॉलनी शोषून घेतली. बघा, तुमचा हात हळूहळू 3दा अफर्मेशन म्हटल्यानंतर जड व्हायला लागेल. हा जो एनर्जीचा बॉल बनलेला आहे हा जड होईल आणि आपल्याला याला काय करायचं आहे? 3दा फुंकर मारून ही सर्व नकारात्मकता ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे, शुद्ध झालेली आहे, शुद्ध झालेली आहे. स्वतःच्या नाभीपासून कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. आपण सगळ्या नकारात्मकतेला आपल्या एनर्जीपासून आपण काय केलं? आता डिस्कनेक्ट केलेलं आहे. ठीक आहे. आपण आपल्या एनर्जीला सगळ्या निगेटिव्हिटी पासून काय केलं? डिस्कनेक्ट केलेलं. ओके. हे झालं आपलं
फुटबॉल एक्सरसाइज, ज्यात आपण तुम्ही तुमच्या घरातली ऑफिसमधली कुठली निगेटिव्हिटी या पद्धतीने काढू शकता एनर्जी बॉलच्या माध्यमातून. पण लक्षात असू द्या, रेकी लेवल 1 ची एनर्जी 10% असते, सेकंड लेवलमध्ये ही ऊर्जा 40% होत असते, आणि मास्टर लेवलमध्ये 100% ऊर्जांनी तुम्ही काम करू शकता. पहिला ऊर्जांचा आपला फुटबॉल कळला सगळ्यांना? ओके. काय प्रश्न आहे पूजा मॅडम तुमचा? अनम्यूट करा. मॅम, माझ्या हाताचं सेन्सेशन जातच नाहीये. आपण मगासपासनं ते घर्षण करतोय ना, हम्म. तर ते सेन्सेशन जातच नाहीये. मला त्याचं खूप असं हे होतंय एकदम. मॅडम तुमची ती कनेक्टिव्हिटी स्ट्रॉंग होते, आणि जर तुम्हाला हे वाटत ओके. असेल ना, काय करा, क्लीन 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 ओके. क्लीन आणि कट हा. कट कट, डिलीट 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 करा. करा ओके, पटकन. चालेल. थँक्यू मॅम. करा ना, आत्ताच करा. कट 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 क्लीन क्लीन, कट इथे क्लीन कट. करायचं आहे. सॉरी, हा, क्लीन 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 क्लीन. क्लीन ओके, क्लीन मग आधीपासून कट डिलीट. कट 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 डिलीट डिलीट, कट असं असं असं, डिलीट. असे हात असं. ओके. असे, हा. कट ओके. कट 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 डिलीट कट डिलीट डिलीट. डिलीट डिलीट डिलीट. ओके. आता चेक. शांत झाला मॅम. सेन्सेशन कमी झालं मला खरंच खूप. मगासपासून खूप त्रास होत होता मला त्या सेन्सेशनचा, ओके म्हणून मॅडम, ते म्हणलं. सेन्सेशन म्हणजेच रेकी एनर्जी आहे, जी तुमच्या हातातनं प्रवाहित व्हायला लागलेली आहे, जिचा ओके. वापर तुम्ही थँक्यू मॅम. कुठल्याही उपचारासाठी करू शकाल. ओके, थँक्यू मॅम. ओके, जेव्हाही आता बोलवलं थँक्स टू रेकी, ती येणारच आहे सेन्सेशन. हो हो. काय वाटतं या नाही, त्याचं सेन्सेशन? खूप हा, मला खूपच सेन्सेशन होत होतं, म्हणून मी मगासपासून तुम्हाला मेसेज करत होते की मला माहित नव्हतं तिथं ते रिॲक्शन मध्ये हे होतं ते. कुणाला माहितीये का थंड जाणवतं, कुणाला गरम जाणवतं, कुणाला राऊंड राऊंड फिरणारी एनर्जी जाणवते, कुणाला मुंग्या आल्यासारखं सेन्सेशन जाणवतं. प्रत्येकाच्या बॉडी एनर्जी फील्डनुसार जाणवणारे सेन्सेशन पण वेगवेगळे असतात. ओके. नाही, मला गरम खूप फील होत होतं आणि मला ते सहनच होत नव्हतं, म्हणून मी मगासपासून मेसेजवर हे करत होते, ओके, कारण की ठीक मला रिॲक्शनच्या इथं माहित नव्हतं म्हणून. थँक्यू मॅम. ठीक. ओके. मधुरा जोग, आपल्याला दुसरे बॉल करायचे आहेत बरं, अर्धवट नका ठेवू प्रश्न विचारून. मधुरा मॅडम अनम्यूट करा पटकन, मला नेक्स्ट बॉल घ्यायचा आहे. मॅडम, हे रोज करायचं का? ते मी रोज कधी प्रॅक्टिस करू कशी शकतो? करायची ते सांगेल मी नंतर. ओके, चालेल. थोडा पेशन्स ठेवा, आपलं सिलेबस अजून कंप्लीट व्हायचं आहे, अजून आपल्याला भरपूर दिवस आहे शुक्रवारपर्यंत. ठीक आहे. ओके, नेक्स्ट. आता आपण जो नेक्स्ट प्रॅक्टिकल करणार आहे, त्या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही हात रब करायचे आहेत आणि एनर्जी बॉल परत क्रिएट करायचा आहे. आता हा जो बॉल करणार आहे, आपण स्वतःसाठी पॉझिटिव्हिटी घेणार आहे. दररोज आपल्या शरीराला जी एनर्जी पाहिजे ती युनिव्हर्स कडनं आपण स्वतःसाठी मागणार आहे. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. दोन्ही हात रब केले आणि एक ऊर्जांचा बॉल तयार करा. हात जवळ दूर जवळ दूर जवळ दूर, आणि एक मॅग्नेटिक फील्ड, एक खिचाव तुम्हाला तुमच्या हातामध्ये जाणवेल. एक मॅग्नेटिक फील्ड, एक खिचाव तुम्हाला तुमच्या हातामध्ये जाणवेल. आता आपल्याला काय करायचंय, एक अफर्मेशन द्यायचं, हा एनर्जीचा बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. हा बॉल, हा ऊर्जांचा बॉल मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हा ऊर्जांचा बॉल मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हा ऊर्जांचा बॉल मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि म्हणून हा बॉल आपल्याला असा उचलून राऊंड चक्रावर टाकायचा आहे. कल्पना करा की ही ऊर्जा तुमच्या प्रत्येक शरीराच्या प्रत्येक सेल, प्रत्येक ऑर्गन आणि चक्रामध्ये पोचून तुमच्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. या पद्धतीने आपल्याला सेल्फ हिलिंगसाठी हा एक ऊर्जांचा बॉल वापरायचा आहे. त्यानंतर आपल्याला 2 बॉल परत करायचे आहेत. एनर्जीचा पहिला बॉल झाला, दुसरा आता घरातल्या प्रत्येक सदस्याला, वस्तूला, घरालाही प्रोटेक्शन द्यायचं आहे. मग अशी कोणीतरी विचारलं, मॅडम घरासाठी काय करायचं? ठीक आहे.
आता घराचं प्रोटेक्शन, घरच्या सगळ्या व्यक्ती, वस्तू आणि वाहनांना देखील आपण प्रोटेक्शन देऊ शकतो नेक्स्ट बॉलच्या माध्यमातून. सेकंड लेवलमध्ये तर मी पेस्ट कंट्रोल शिकवत असते. अक्षरशः कित्येक लोकांच्या घरामध्ये पेस्ट कंट्रोल करावं लागायचं वारंवार 2-4 महिन्यामध्ये. आता विदाऊट एनी टेक्निक, फक्त रेकीच्या माध्यमातून ते पेस्ट कंट्रोल करतात आणि त्यांच्या घरातले झुरळ, उंदीर गायब झालेले आहेत. ठीक आहे, ते आपण रेकीच्या सेकंड लेवलमध्ये शिकतो, इथे नाही. ओके, चला आता पुढे जाऊ आपण. नेक्स्ट बॉल, दोन्ही हात रब करायचे आहेत. एक छान प्रश्न आलाय, पण हे प्रॅक्टिकल नंतर उत्तर देईल मी. दोन्ही हात रब करून एक एनर्जी बॉल तयार करायचा आहे. हा ऊर्जांचा बॉल मी मंजुषा माझ्या घरातील प्रत्येक सदस्य, घरातील प्रत्येक वस्तू आणि वाहनाला प्रदान करत आहे. हा ऊर्जांचा बॉल मी माझ्या घरातील प्रत्येक सदस्य, घरातील वस्तू आणि प्रत्येक सदस्याला प्रदान करत आहे. हा ऊर्जांचा बॉल मी मंजुषा माझ्या घरातील प्रत्येक सदस्याला प्रदान करत आहे, प्रत्येक वस्तू आणि वाहनाला प्रदान करत आहे. माझ्या घराला दिव्य रेकी शक्तीचं प्रोटेक्शन प्राप्त झालेलं आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीला दिव्य रेकी शक्तीचं प्रोटेक्शन प्राप्त झालेलं आहे आणि माझ्या घराची ऊर्जा संपूर्ण सकारात्मक आणि आनंदी झालेली आहे. आमच्या वाहनांना संपूर्ण सुरक्षा कवच प्राप्त झालेलं आहे. संपूर्ण सुरक्षा कवच, संपूर्ण सुरक्षा कवच. हे ईश्वरायचाही हो, हे ईश्वरायचाही हो, हे ईश्वरायचाही हो. आणि हा असा मोठा स्प्रेड करायचा आहे घरामध्ये, जणू तुम्ही घरातल्या वस्तू आणि वाहनांपर्यंत हा ऊर्जांचा बॉल पोचवायचा आहे. त्यानंतर लास्ट बॉल. बघा, आज आपण इथे बसलेलो आहात, पण कोणीतरी आपल्यासाठी कष्ट करतोय. शेतात कोणी राबतोय, कोणीतरी फॅक्टरीमध्ये मजूर काम करतोय, हो की नाही, कोणीतरी ओझे उचलताय. तर कितीतरी लोक आज आपल्यासाठी काम करत आहे आणि या रेकी ऊर्जांच्या माध्यमातून आपण त्याच्याही साठी सकारात्मक ऊर्जा पाठवू शकतो. जगामध्ये जो कोणी आपल्यासाठी काम करत आहे, आपल्यासाठी कष्ट करत आहे, त्याच्यासाठी आपण रोज ईश्वराला सकारात्मक प्रार्थना करूया. रेकी एवढा डीप लेवलवर विचार करते. म्हणजेच तेरा मंगल, मेरा मंगल, सबका मंगल, जन जन का मंगल होय रे, या भावनेतनं दिव्य रेकी शक्ती काम करत असते. तर एक शेवटचा जो बॉल आहे तो आहे एनर्जी बॉल, पण तो कुणाला देणार आहे आपण? या पृथ्वीवर एक एनर्जी बॉल तयार केला आपण आणि म्हणायचं आहे, हा एनर्जीचा बॉल मी या पृथ्वीवर प्रत्येक व्यक्ती जो माझ्यासाठी कष्ट करत आहे, या जगामध्ये मला आनंद निर्माण करण्यासाठी, जो शेतकरी शेतात राबतोय, जो मजूर कारखान्यात राबतोय, किंवा माझ्या घरासाठी जे मजूर काम करत आहे, माझ्या या भारत देशासाठी जे चांगलं कार्य करत आहे, देशावरचा शिपाई असो, रणांगणावरचा तो वीर किंवा पोलीस, असे कितीतरी लोक जे माझ्या सुरक्षेसाठी काम करत आहे, आज हा ऊर्जांचा बॉल मी त्या सगळ्या सोर्सला, त्या सगळ्या व्यक्तींपर्यंत पोहोचवते आहे आणि ईश्वराचं प्रार्थना करते की त्यांच्या जीवनामध्ये प्रत्येकाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. प्रत्येकाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. आणि हा बॉल पण असा मोठा स्प्रेड करून टाकायचा आहे. कल्पना करायची की तुम्ही दिलेली ऊर्जा या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचली आणि मग नाभीपासून कट कट कट, डिलीट 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 करायला विसरू नका. या पद्धतीने 3 एनर्जीचे बॉल आपल्याला दैनंदिन लेवलवर एक 5 मिनिटं लागतात हे तिन्ही बॉल करायला. ते जर तुम्ही केले तर त्या ब्लेसिंग्स आणि त्या ऊर्जा आपल्या जीवनात मल्टिपल होऊन त्याचे सकारात्मकता देखील आपण आपल्या जीवनामध्ये अनुभव करू शकणार आहे. क्लिअर झाले सगळे बॉल? ठीक आहे. सो इफ एनी क्वेश्चन रेज युअर हँड. परत एकदा सांगते, खाली लिहिलेल्या प्रश्नांची उत्तरे ते पटापट स्क्रोल झाल्यामुळे येतात, वाचल्या जात नाही. हँडल्स करा, प्रश्न विचारा, 1-2 प्रश्नांची उत्तर घेईल. 4 वाजलेले आहेत कारण. एनी क्वेश्चन? हा, पायल मॅडम बोला.
मॅम उद्या जे आपलं मेडिटेशन असणार आहे तर त्या मेडिटेशन मध्ये मी माझ्या आजीला सोबत घेतलं तर चालेल का? कारण की तिची तब्येत ठीक नाहीये, तिला कॅन्सर डिटेक्ट झालाय. तर मग तिला थोडंसं रिलीफ भेटन त्याच्यासाठी मी विचार केला की तुम्हाला विचारावं की तिला सोबत घेतलं तर शकता, चालेल का? पण त्यांचा जर शक्तिपात आजचा झालेला नाहीये तर त्यांना तेवढ्या लेवलवर त्याचा रिझल्ट नाही दिसणार. ठीक आहे. ओके. आणि ऍटलिस्ट तिचं पॉझिटिव्ह थिंकिंग तरी होईल. खूप नेगेटिव्ह विचार करते ती, म्हणजे ऍटलिस्ट पॉझिटिव्ह तरी होईल थोडेफार असं. नक्की प्रयत्न करू. चालेल. थँक्यू मॅम. ओके. माधुरी इंगळे मॅडम बोला. नमस्कार मॅम. नमस्कार. तुम्ही ते सेवन चक्राचं जेव्हा हिलिंग केलं तर ते व्यवस्थित आवाज नाही ऐकायला आला मला, म्हणजे व्यवस्थित ऐकायला नाही आला. तुमचं नेटवर्क असेल, कारण बाकीच्यांना आवाज येत होता. नाही, आवाज तुमचा फार कमी कमी होत गेला होता त्यावेळेस. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? ओके. आता येतोय. आता मगाशी येतो होता का? फक्त मगाशी तेवढ्याच. पण नाही, मगाशी पण तेवढाच येत होता सगळ्यांना. हो का? मला फारच कमी आला. म्हणजे नेटवर्कचा इश्यू असेल. आता लक्ष. रिफ्रेश बघून घ्याल. ठीक आहे. ओके. साठे मॅडम बोला. माईक माईक ऑन करा. हा मॅडम, माझे ना कमरेचा खूप त्रास असते मॅडम. उद्याच्या हिलिंग मध्ये होईल. सध्या पाणी चार्ज करून प्या. ठीक आहे. नागपूरच्या साठे मेटल्स फेमस आहे, तिथले आहे का तुम्ही? नाही मॅडम, काटोलला आहे. अच्छा, काटोलला आहे का? नागपूर लिहिलाय तुम्ही? हो हो. ओके. काटोलात नागपुरात येते ना ते. अच्छा अच्छा. अर्चना जाधव मॅडम बोला. अनम्यूट करा माईक. हा बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. आवाज येतोय? येतोय. सध्या मॅडम माझ्या आईची तब्येत बरी नाहीये, तर तिच्यासाठी म्हणजे मी तर अजून काही केलेलं नाही, माझं हेच फर्स्ट अटेम्प्ट आहे. तर मी तिच्यासाठी आता सध्या काय करू शकते का? टचने तुम्ही फक्त हिलिंग करू शकता, ते मी शिकवायची अजून. सध्या तुम्ही त्यांना पाणी आणि अन्न चार्ज करून देऊ शकता, एवढंच करू शकता. ओके, ठीक आहे. थँक्यू. ओके. मनीषा मॅडम. मॅडम मॅडम नमस्कार. प्रत्येक एनर्जी बॉल नंतर कट कट डिलीट डिलीट करायचं का? हो. जे 4 बॉल दाखवले त्या प्रत्येक बॉल नंतर करायचं तसं? येस. अच्छा. ओके मॅडम. थँक्यू. माधुरी मॅडम. माधवी मॅडम. दीपा वानकडे. मॅडम नमस्कार. नमस्कार. वेट लॉस साठी कोणत्या चक्रावर जास्त भर दिला पाहिजे? मणिपूर चक्र आणि रूप चक्र. नंदा मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार बोला. मॅडम मला सकाळी शक्तिपात झाला की नाही हे काही समजलं नाही मॅडम. आता जर तुम्हाला व्हायब्रेशन जाणवले म्हणजे तुम्हाला शक्तिपात झाला. मला पाणी थोडंसं किंचित गोड वाटलं, पण मिठाचा खारटपणा तसाच होता मॅडम. प्रॅक्टिस करावी लागेल ना मॅडम, कारण कसं आहे, मी सांगणार आणि तुम्ही एक्सेप्ट करणार, एकी वर्क विथ युअर इंटेन्शन. सहजतेने जर स्वीकार केला तर मग आपल्याला तो रिझल्ट येतो. ठीक आहे. हा, म्हणजे शक्तिपात झाला हे समजायचं. येस. समजायचं नाही, तुम्हाला प्रॅक्टिस मध्ये अनुभवच येतो. ठीक आहे. अच्छा, म्हणजे पुन्हा गरज नाही ना? गरज नाही. ओके. फक्त कट 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 डिलीट डिलीट करा निगेटिव्हिटी याच्यानंतर. ओके. उद्या आपण एक पॉवरफुल हिलिंग मेडिटेशन घेणार आहे, ज्याच्यात तुमच्या शारीरिक आणि मानसिक व्याधींना आपण कमी करण्याचं प्रॅक्टिकल उद्या बघणार आहे. आणि जर वेळ असला तर उद्या आपण जिबूची बॉल शिकणार आहोत, किंवा दैनंदिन प्रॅक्टिस काय करावी हे प्रॅक्टिकल मी उद्या तुमच्याकडनं म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ओके. सो थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. आपल्या जीवनात समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून यासाठी आपला कोटी कोटी आभार. थँक्यू 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 व्हेरी मच. धन्यवाद.